नमस्कार मंडळी. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले एक नवीन ब्लॉग. त्यामध्ये मी तुम्हाला घाणामधले हॉस्पिटल कसे आहे, ते हॉस्पिटलमध्ये मी जात आहे तर ते हॉस्पिटल कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मग आता आपण माझ्या घरापासून हे हॉस्पिटल 1 ते 1.5 तासाच्या अंतरावर आहे, परंतु इथले रिव्ह्यूज मी स्वतः अनुभवले आहेत. मी गेल्या 1.5 वर्षापासून, म्हणजे माझी प्रेग्नन्सी सुरू झाल्यापासून, तर माझा मुलगा आता 1.5 वर्षाचा झालेला आहे. तर मी हॉस्पिटललाच व्हिजिट करत असते, कारण इथले डॉक्टर्स वेल ट्रेन आहेत आणि नर्सेससुद्धा चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे मी इथंच येत असते. तर हा एअरपोर्ट हिल्स साईडला लिस्टर हॉस्पिटल म्हणून एक हॉस्पिटल आहे. जरी आपल्याला मध्ये वाटत असलं तरी इथले रिव्ह्यू अतिशय छान आहेत आणि मी इथे हॉस्पिटलच्या जवळ आलेली आता. तर हॉस्पिटलचं नाव आहे लिस्टर हॉस्पिटल अँड फर्टॅलिटी सेंटर. तर हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथे ऑल इन वन मीन्स सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स एकाच हॉस्पिटलमध्ये अवेलेबल होतात. इथे पिडियाट्रिशियन पण असतात. इथे क्रिसमसचं सीझन चालू असल्यामुळे सध्या क्रिसमस ट्री त्यांनी ठेवलेला आहे एंट्रन्सलाच. त्यानंतर इथे हँड सॅनिटायझर ठेवलेलं आहे, तर ते आम्ही घेतलेलं आहे आणि आमचे हात डिसइन्फेक्ट केलेले आहे. नंतर इथे थोडं मी पोज दिलेली आहे इथे क्रिसमससाठी. त्यानंतर मध्ये एंट्रन्स केल्यानंतर असं काहीच आपल्याला प्रिमायसेस दिसणार आहे. इथं सिटिंग एरिया आहे. इथं अजून एक क्रिसमस ट्री त्यांनी ठेवलेला आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या कॅबिनेट्स आहेत. त्याच्यामध्ये इथं माझी मुलगा आणि मी स्वतः इथे वेटिंग एरियामध्ये बसलेलो आहोत. इकडे नर्स, जर तुम्हाला डॉक्टरला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकतात, किंवा फक्त वॅक्सिनेशन असेल तर तुम्ही नर्स अवेलेबल असतात तिथे. दुपारी 12पर्यंत तुम्ही वॅक्सिनेशन घेऊ शकतात. तर इथे मी तिला तेच विचारत आहे. ती म्हटली की तुमचं कार्ड दाखवा. मी तिला कार्ड दिलेलं आहे आता, आणि तिने मला वॅक्सिनची एक्सपायरी चेक करायला सांगितलं की तुम्ही एकदा चेक करून घ्या एक्सपायरी. तर मी आता हेपेटायटिस A2 आणि चिकनपॉक्स 2 असे 2 प्रकारचे वॅक्सिन आज घेणार आहे माझ्या मुलासाठी. एक डाव्या हातावर, एक उजव्या हातावर, दोन्ही हातांवर असल्यामुळे आणि मला अतिशय भीती वाटते, म्हणून त्याचे पप्पा त्याला घेऊन बसलेले आहेत. त्याला थोडं पॅम्पर्ड करतायत आणि इथे नर्स पण त्याला समजवते की तू स्ट्रॉंग बॉय आहे वगैरे असं ती त्याला सांगते. आणि त्याला इंजेक्शन तिने टोचलेलं आहे. दुसऱ्या हाताला ती तसंच करते, त्याला थोडंसं पॅम्पर्ड करून